नेहा ही हेमूसाठी योग्य मुलगी आहे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी मधुरिमाने एक प्लॅन केलेला असतो. त्यासाठी ती हेमूच्या आईबाबांना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईला बोलवून घेते आणि त्यांना अनिता आणि सोनिया यांच्या रूमवर राहायला सांगते. तिथे असणारी तिसरी मुलगी ही नेहा आहे हे त्यांना सांगण्यात येते. परंतु आपल्याकडे आलेले पाहुणे हे हेमूचे आई-बाबा आहेत हे नेहाला सांगायचे नाही असे मधुरिमा दीदीने सर्वांना सांगितलेले असते. फायनली हेमूचे आई-बाबा मुंबईमध्ये येतात. ठरल्याप्रमाणे अनिता आणि सोनियासोबत त्यांच्या रूमवर येतात. आल्या आल्या नेहाच्या हातच्या पाहुणचाराने आणि तिच्या आपलेपणाच्या भावनेने हेमूच्या आई-बाबांना आपलेसे केलेले असते. शहराच्या वस्तीला राहून पण ही मुलगी किती संस्कारी आणि नीटनेटकी राहणारी, शिवाय स्वयंपाकात सुद्धा हुशार असणारी नेहा पाहून हेमूच्या आईला खूप आनंद होतो. इकडे नेहाच्या गावी तिच्या घरी दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमासाठी कोणाकोणाला आमंत्रण द्यायचे याची लिस्ट काढत असताना मोठ्या वकील साहेबांच्या सल्ल्यानुसार यावेळी बँकेचे मॅनेजर यांना सहपरिवार भोजनासाठी आमंत्रित करण्याचं ठरते. तेव्हा बापूसाहेब नेहाचे आजोबा त्यांना आमंत्रण देण्यासाठी फोन करतात. तेव्हा मॅनेजर साहेब आम्हालाही तुमच्याशी खाजगी आणि महत्त्वाचे बोलायचे आहे असं सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्त्यासाठी बापूसाहेब त्यांना घरी बोलवतात. मॅनेजर साहेब काय खाजगी काम घेऊन येत आहेत असा विचार सगळेच करत असतात. दुसऱ्याच दिवशी सकाळी मॅनेजर साहेब त्यांच्या मुलीसाठी नेहाच्या भावाचे स्थळ म्हणून प्रस्ताव मांडतात. पण नेहाच्या घरचे नेहाचे झाल्याशिवाय तिच्या भावाचे लग्न करणे योग्य नसल्याचे सांगतात. त्यावर बापूसाहेब त्यांना म्हणतात, मुलगी बघून घेऊ, नंतर ठरवू काय करायचं ते. इकडे हेमूच्या आईला नेहा खूपच आवडलेली असते. त्या तिथे राहून नेहाचे खूप निरीक्षण करत असतात. आता पुढे हेमूच्या आई-बाबांना सोनिया आणि अनिताची थोडीफार माहिती होती. पण ही तिसरी मुलगी त्यांच्यासाठी अगदी नवी आणि अनोळखी होती. या दोघींच्या ऑफिसमध्ये आहे म्हणून यांच्यासोबत राहते आहे हे तर ठीकच आहे. पण हिचे राहणीमान, वागणे आणि बोलणे या दोघींपेक्षा खूपच वेगळे आहे. वयाने लहान असून ती समजदार वाटते आहे. म्हणूनच की काय आपल्यासारख्या जुन्या माणसांना तिचे वागणे आवडणारे असेच आहे. न बोलता किती सफाईदारपणाने घरभर वावरते आहे. काही ना काही कामे करताना दिसत आहे. आजकालच्या मुली घरची जबाबदारी पूर्ण सांभाळून नोकरी करतात. पण याचे प्रमाण तसे कमीच आहे असे ऐकण्यात येते. आणि मग नोकरी की घर यापैकी एकच यावर घरात वाद होतात. याबद्दलच जास्त सांगितले जाते. आपल्यालाही या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. हेमू नोकरीच्या निमित्ताने इथेच राहणार. कदाचित परदेशी जाण्याची इच्छा त्याच्याही मनात असणार. तो आपल्या गावात येईल असे अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. आणि तोही आपल्यासारखाच आहे. ती नोकरी सोडून समाजसेवा करायची म्हणून दुर्गम भागात कशाला येईल. आपण केलं ते केलं, आपल्या मुलांनी तसेच केले पाहिजे अशी अपेक्षा करणे बरोबर ठरणार नाही. आता हेमूच्या लग्नाचे पाहावे लागणार आहे. गेल्या वेळी हेमूचे मामा मामींनी जो काही गोंधळ घातला तसे पुन्हा व्हायला नको याची काळजी घेतच हेमूसाठी आपल्या घरासाठी योग्य अशी मुलगी शोधणे हे करावे लागणार आहे आपल्याला. बघूया काय होते ते. नेहाच्या गावी वाड्यात रात्रीची वेळ झालेली तरी पण सगळे जागे होते. कधी नव्हे तो सगळे एकत्र बसून उद्याच्या कार्यक्रमाबद्दल बोलत बसले होते.
कारण वकील साहेबांच्या चिरंजीवांसाठी मुलगी पाहायला जाण्याचा पहिलाच कार्यक्रम ठरला होता. त्यामुळे सगळे खूपच उत्सुक झालेले होते. नेहाची आई म्हणाली, भूषण, अरे नेहाला फोन करून सांगूया उद्याच्या कार्यक्रमाबद्दल, छान वाटेल तिला. मोठे वकील साहेब म्हणाले, नेहाच्या आई, जरूर सांगा, फक्त फोटो दाखवू नका. उद्या संध्याकाळी आपण सगळे प्रत्यक्ष मुलीला पाहूया, बोलूया. मगच फोटो पाठवू नेहाला. आता फक्त मोघम सांगा की उद्या मुलगी पाहायला आम्ही जाणार आहोत. आजोबा म्हणाले, भूषणसाठीची मोहीम तर आपण सुरू केली आहे. आता नेहासाठी पण वर संशोधन मोहीम सुरू करण्याचे घ्या मनावर. बाहेर गावी जाऊन राहून नोकरी करण्याची तिची हौस आणि इच्छा आपण पूर्ण केली आणि नेहाच्या मावशी देखील आता परदेशी गेल्या आहेत. तेव्हा नेहाला नोकरीचा राजीनामा देऊन इकडे परत यायला सांगा. तिच्या लग्नाचे जमेपर्यंत तिचा थोडाफार सहवास लाभू द्या आम्हाला. नेहा लग्न झाल्यावर पुन्हा नोकरी करू शकते. आजोबांचे बोलणे ऐकून नेहाच्या आजी म्हणाल्या, अगदी माझ्या मनातलं बोललात हो. पोरीला घ्या बोलवून. काय मेलं ते नोकरी करीत घरापासून दूर राहण्याची हौस आहे या नेहाला. आता पुरे कर आणि ये म्हणावे आमच्यासाठी. भूषण दादू म्हणाला, आजी आजोबा, अशी घाई नका करू एकदम. तुम्ही म्हणता तसेच करूया आपण. मी बघतो ते सगळं. नेहाला पटेल अशा पद्धतीने करू, म्हणजे सगळ्या गोष्टी गोडीगोडीत होतील. मोठे वकील साहेब आजोबांना म्हणाले, बापूसाहेब, बघा तुमचा नातू तुमच्यावरच गेलाय. एखाद्या गोष्टीला नाही म्हणायची तुमची पद्धत जशीच्या तशी घेतली. तुम्हाला हो म्हणताना त्यांनी नेहाला नोकरी करायची नाही हे कसे सांगायचे ते ठरवून सुद्धा टाकले. नेहाची आई खुश होऊन म्हणाली, माझी दोन्ही लेकरे खूप गुणाची आहेत बरं का. आजोबा म्हणाले, अरे या विषयावर वेळ नका घालवू आता. उद्या देसाई साहेबांच्या मुलीला कोण कोण काय काय विचारणार हे तर ठरवा. उगीच सगळ्यांनी ते गुळगुळीत प्रश्न मुलीला विचारणे बरे नाही. आजी म्हणाल्या, मी एक सुचवते, यावर विचार करा. आपल्याच घरातल्या भाऊसाहेबांची सुनबाई अलका, ती सुद्धा कॉलेजात लेक्चरर आहे. तिला आपले फॅमिली मेंबर म्हणून आपल्यासोबत घेऊन जाऊया. आपण सगळेच मोठे मेंबर आहोत. भूषणसोबत त्याचीही समवयस्क वहिनी सोबत असलेली बरी दिसेल. देसाई साहेबांच्या मुलीला तिच्याशी बोलायला मोकळे वाटेल. आजीबाईंनी शेजारी आवाज देत अलकाला बोलवून घेतले. इतक्या रात्री कशाला बोलवले असेल बरे, या प्रश्नाच्या काळजीने नेहाचे भाऊसाहेब, काका, काकू, योगेश दादा आणि त्याची बायको अलका सगळेच आले. घरात सगळे छान मूडमध्ये गप्पा चालू आहेत हे पाहून भाऊसाहेब काका आजोबांना म्हणाले, अहो बापूसाहेब, इतक्या उशिरा सुनबाईला अलकाला कशासाठी आवाज दिलात? घाबरून गेलो ना आम्ही, म्हणून सगळेच आलो. काय झाले असेल या काळजीने. भाऊसाहेब, काळजीचे काही कारण नाही. असं आता आलाच आहात तर सांगतो तुम्हाला. उद्या संध्याकाळी 4 वाजता भूषणसाठी बँक मॅनेजर देसाई साहेबांची मुलगी पाहायला जायचे असा कार्यक्रम ठरला आहे. आमची अशी इच्छा आहे की भूषणसोबत त्याच्या योगेश दादाने आणि अलका वहिनीने आमच्यासोबत यावे. कारण आम्ही चौघे सिनियर मेंबर, कुणी त्याच्या बरोबरीचे हवे ना. आजोबांचे ऐकून सुनबाई अलका भूषणला म्हणाली, आपल्या फॅमिलीसाठी देसाई साहेबांची ही कन्या भारती अगदी योग्य आहे आजोबा. आजी,
काका काकू, ही भारती माझ्या छान परिचयाची आहे. आम्ही मैत्रिणी आहोत. त्यामुळे मी सांगते, भूषणला ही मुलगी अगदी अनुरूप आहे. आणि आजी आणि आपल्या काकूंचा वारसा पुढे नेणारी ही मुलगी. हिला आपण डोळे झाकून होकार द्यावा असे मी म्हणेन. आजोबा म्हणाले, अहो अलकाबाई, तुमची मैत्रीण आहे, इट्स ओके. पण आपण डोळे झाकून होकार द्यायचा म्हणजे त्याआधी एकदा पाहायला पाहिजे की नको? अलका आनंदाच्या स्वरात म्हणाली, अहो आजोबा, देसाई साहेब त्यांच्या मुलीसाठी आपल्या भूषणचा विचार करतील असे मला वाटलेच नाही. कारण ही बदलीवाली माणसे गाव सोडले की परदेशी होऊन जातात. पण खूप खूप छान आहे हे स्थळ, देसाई परिवार, आणि मुख्य म्हणजे मुलगी भारती. भूषण, तू मला थँक्यू म्हणशील इतक्या छान मुलीबद्दल छान सांगितले म्हणून. आजोबा म्हणाले, चलो मीटिंग बरखास्त. ठरले. अलका आणि योगेश, तुम्ही आलात की आपण निघायचे. ओके आजोबा, आम्ही येतो वेळेवर. नेहाची आई म्हणाली, मी नेहाला बोलून घेते. बोलायला फार उशीर व्हायला नको. नेहाची कामं आटोपली होती. सोनियाचे पाहुणे मामा मामी दोघे झोपले होते. सोनिया आणि अनिता आपापल्या फोनमध्ये रंगून गेल्या होत्या. नेहाचा फोन वाजला. आईचा नंबर स्क्रीनवर दिसताच नेहा म्हणाली, आज बराच लवकर आलाय आईसाहेबांचा फोन. नेहाने कॉल घेत म्हटले, हां बोल आई, कसे आहात सगळे? आई म्हणाली, आम्ही ठीक आहोत. अगं नेहा ऐक ना, एक खूप मस्त खबर आहे. तुझ्या भूषण दादूसाठी उद्या मुलगी पाहायला जाणार आहोत आम्ही सगळे. म्हणजे आजी आजोबा, आम्ही दोघे आणि भूषण आणि दादूला सोबत, म्हणून योगेश दादा आणि तुझी अलका वहिनी आणि ही मुलगी आणि तुझ्या अलका वहिनी छान मैत्रिणी आहेत. वाव ग्रेट, नेहा स्वरात म्हणाले. पण मुलगी कोण? आपल्या गावातली, मला माहिती असणारी आहे का? आई म्हणाले, सध्या आपल्या गावात असणारी आहे असे म्हणले तरी चालेल. बँक मॅनेजर देसाई आहेत ना, त्यांची मुलगी भारती लेक्चरर आहे टेम्पररी बेसिसवर. देसाई साहेब आणि मिसेस देसाई दोघे अचानक आले आणि म्हणाले, मुलीचे स्थळ घेऊन आलोय. तुझा भूषण दादू त्यांच्या बँकेचा वकील आहे ना, त्यांनी ठरवले असेल याला पाहून. अगं आई, फोटो पाठवायचा ना, नेहा म्हणाली. नुसते काय सांगतेस? आई म्हणाली, सगळ्यांचे म्हणणे असे पडले की उद्या समक्ष मुलीला पाहून बोलून घेऊ, मगच ठरवू, म्हणून नाही शेअर केला आत्ता लगेच. नेहा म्हणाली, बेस्ट, जाऊन या. आणि अलका वहिनीची मैत्रीण आहे म्हटल्यावर शंकाच नाही, मुलगी बेस्टच असणार. नेहाची आई म्हणाली. नेहा, आजोबा आजींनी पुन्हा बोलून दाखवले आहे. आता नेहाचे नोकरी करणे पुरे झाले. हौस पूर्ण झाली आता. तुझे लग्न जमवेपर्यंत तू त्यांच्यासोबत असावीस अशी त्यांची इच्छा आहे. आणि भूषण दादूने त्यांना शब्द दिलाय, नेहा इकडे परत येईल, काळजी नका करू. नेहा, फार फार तर आणखी 1-2 महिने, नंतर मात्र तुला इकडे यायचे चुकणार नाही, हे लक्षात असू दे. नेहाच्या मनात एकाच वेळी आनंद होता आणि हेमूपासून दूर जाणार याचे दुःख. सुट्टीचा दिवस, रविवारचा आराम तर करायचा असतोच आणि अनेक कामे पण करायची असतात. ती तशीच राहून गेली तर ढीग साचून जातो. कारण एकदा का सोमवारपासून ऑफिस सुरू झाले की मग राहिलेली कामं तशीच राहून जातात. म्हणून किती कंटाळा आला तरी कामे करावीच लागतात. सकाळ सकाळी सोनिया, अनिता, नेहा तिघी एकाच वेळी घरात साफसफाईच्या कामात गुंतलेल्या पाहून
हेमूच्या आई म्हणाल्या, मुलींनो, तुमची कामे चालू द्या. आज सगळ्यांच्या नाश्त्याचे मी बघते. त्यांचे हे बोलणे ऐकून सोनिया म्हणाली, नको नको मामी, असे काही करू नका. मी जर तुम्हाला थोडे जरी काम करू दिले तर ही नेहा आमचे डोके खायला सुरुवात करेल. त्यापेक्षा तुम्ही आणि मामा मस्त पेपर वाचत बसा. मी आणि अनिता दोघी सगळी आवराआवर करतो. या नेहालाच नेहमीप्रमाणे किचन ड्युटी करू द्या. हेमूच्या आई म्हणाल्या, तुझे बरोबर आहे सोनिया, पण मला वाटते की मी पण माझ्या भाच्यांसाठी माझ्या हातचे काही करून खाऊ घालावे. तेवढाच तुमच्यासाठी चव बदल होईल. कधीकधी दुसऱ्याच्या हाताचे खाण्यात पण आनंद येत असतो. पण तुम्ही तर मला काही करूनच देईनात. हातातले काम सोडून देत नेहा त्यांच्यासमोर उभी राहत म्हणाली, मामी, तुम्ही आम्हाला काय करून खाऊ घालू इच्छिता ते सांगा. मी तोच पदार्थ करते की नाही बघा. तुमच्या इतका छान नाही जमायचा, पण बनवीन मी. एक मात्र नक्की, सोनियाच्या पाहुण्यांनी आमचा पाहुणचार घ्यायचा, बस, बाकी काही नाही. मामी म्हणाल्या, असे काही नाही नेहा, तू बनवशील ते आम्ही खाऊ आणि तुझ्या हाताला छान चव आहे. त्यांच्या या कमेंटवर सोनिया आणि अनिता दोघींनी टाळ्या वाजवल्या. नेहा म्हणाले, सोनिया, हे काय नवीनच, टाळ्या वाजवण्यासारखे काय आहे यात? अनिता म्हणाले, काय करायचे तुला? आम्हाला वाटल्या वाजवाव्या म्हणून वाजवल्या. काही न बोलता नेहा किचनमध्ये जाऊन कामाला लागली. हे पाहून सोनिया म्हणाली, आपण टाळ्या का वाजवल्या हे तिला आता आपण सांगू शकत नाही, पण चान्स आला की न विसरता सांगूया तिला. नेहाने कुकर लावला. ताज्या मोकळ्या शिजवलेल्या भाताचा खमंग आणि झणझणीत फोडणीचा भात बनवला. व्हेज बिर्याणीच म्हणा की. तो तयार होत असताना असा काही वास सुटला होता की हेमूचे बाबा म्हणाले, नुसत्या वासाने भूक लागली की हो. चला चला ब्रेकफास्ट करायला, पटकन ब्रेक घ्या बरं. सोनिया म्हणाली, मला असे वाटते आहे अनिता की आज आपण दिवसभर घरातच आहोत. मामा मामीच्या समोर आपले नेहमीचे अवतार नको दिसायला. आपण तिघी सध्या सिंपल साडी नेसूया. संडे चेंज कशी आहे आयडिया? आपल्या काकूबाई नेहाला तर माझी कल्पना नक्की आवडेल. बघच तू आता कशी खुश होईल ती माझी आयडिया ऐकून. नाश्ता करून झाल्यावर सोनियाने नेहाला बेडरूममध्ये बोलवून म्हटले, नेहा, आपल्या घरात सध्या माझे मामा मामी ही वडीलधारी माणसे आहेत. त्यांच्यासमोर आपण नेहमीच्या अवतारात घरभर फिरणे बरे दिसणार नाही. मला असे वाटते की हे असेपर्यंत आपण घरात साडी नेसून राहूया. काय वाटते तुला नेहा? आश्चर्याने नेहा सोनियाकडे पाहतच राहिली. ती म्हणाली, अय्या, मी पण हेच सांगणार होते केव्हापासून, पण तुम्ही दोघींनी नेहमीप्रमाणे माझी काकूबाईंची सूचना म्हणून टिंगल केली असती, म्हणून मी काही बोलले नाही. मला तर ही आयडिया आवडेल. त्यापेक्षा तुम्ही दोघी साडीत कशा दिसता हे पण पाहायला मिळेल. आधीच तुम्ही दोघी छान आहात दिसायला आणि साडीमध्ये जास्त छान दिसाल. अनिता म्हणाली, बघ सोनिया, तू म्हणालीस अगदी तसेच झाले. आपल्या काकूबाई नेहा खुश. खूप खूप दिवसांनी तिघींच्या कपाटातून साड्या बाहेर निघाल्या. ब्रेकफास्टची तयारी होईपर्यंत सगळे बाहेर येऊन बसले होते. नेहाने डार्क मरून कलरची साडी नेसली होती. मोकळ्या केसांचा छान अंबाडा घातला होता. तिच्या या लोभस रूपाकडे पाहत राहिले सगळे. तिघी मुली छान रंगीबेरंगी साड्या नेसून घरात वावरत आहेत. हे पाहून बाबा म्हणाले, सोनियाच्या मामी, तुम्ही काही म्हणा, घरात असताना हे असेच राहणे साजरे दिसते, शोभून दिसते. ऑफिसमध्ये ड्रेसमध्ये जाणे ठीक,
ते समजू शकतो, पण घरी आल्यावर हे असेच छान. हेमूच्या आई म्हणाला, हे तुमचं मत झाले. आजच्या मुलींना सरसकट हे मान्य कसे असेल? ज्यांना मुळातच आवड असते त्यांना सांगायची गरज पडत नाही. आता बघा ना, या मुलींनी साड्या नेसल्या ना आपणहून. सांगून तर कुणालाही समजेल. महत्त्वाचे आहे ते आपणहून समजून घेऊन तसे वागणे. सोनिया आणि अनिता अशा आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण ही नवी मुलगी नेहा, ती पण समजूतदार वाटते आहे. हे ऐकून सोनिया आणि अनिता दोघींनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. या दोघी सारख्या टाळ्या का वाजवत आहेत? तिला कारण समजत नव्हते. ब्रेकफास्ट चालू असताना अनिताचा फोन आला. रोहन बोलत होता, अनिता तू लगेच ये. आपल्या नव्या सोसायटीच्या फ्लॅटमध्ये काम करण्यासाठी लोक येत आहेत. तुझे असणे आवश्यक आहे. आणि हो, तू उद्याची रजा घ्यायची आहे. दादाच्या घरी आज रात्री फंक्शन आहे. तुला त्यासाठी थांबायचे आहे. अनिताचा हा फोन ऐकून नेहा म्हणाली, अनिता इथली नको काळजी करूस. तू रोहनकडे जा. ते जास्त महत्त्वाचे आहे. सोनियाच्या मदतीला मी आहे. अनिता लगेच निघाली. तिच्यासाठी तिच्या नव्या आयुष्य पर्वाची तयारी करणे महत्त्वाचे आहे. याची कल्पना सोनिया आणि नेहाला होती. सोनिया म्हणाले, मामा मामी तुमचा उद्याचा कार्यक्रम दुपारी आहे. आणि आता तुम्ही ऐकले, अनिताची सुट्टी असणार आहे. त्यामुळे मला रजा घेणे शक्य नाही. आता तुमच्या मदतीला ही नेहा येईल. मी सांगते तिच्या बॉसला. ते ऐकतील माझे. खूप चांगल्या स्वभावाचे आहेत नेहाचे बॉस. सोनियाचे मामा मामी म्हणाले, आम्हाला काय सोबत हवी. तू काय आणि नेहा काय. आता आपण 4 वाजता फिरून येऊया. चालेल ना? सोनिया म्हणाली, हो चालेल की. इकडे नेहाच्या गावी घरी 3 वाजेपासून आजोबांची घाई सुरू झालेली. आटपा आटपा लवकर. किती हळूहळू कारभार चालू आहे सगळा. आपण वेळेवर जायला हवे देसाई साहेबांच्या घरी, समजले ना? हे आजी म्हणाल्या. काय हो थोरले वकील साहेब, कोर्टात जायचा त्यावेळी गडबड ठीक होती. आता काय लाडक्या नातवासाठी नातसून आणायची भारी घाई झालेली दिसते आहे म्हणायची. आजोबा म्हणाले, काय समजायचे ते समजा. आपल्या एका सुनबाईने अलकाने या मुलीबद्दल इतके काही छान सांगितले आहे की मला वाटते ही भारती नावाची मुलगी लवकरात लवकर वकीलवाड्यात गृहलक्ष्मी म्हणून यायला हवी. नेहाची आई हे ऐकून म्हणाले, मला पण असेच वाटते आहे. माझे अंतर्मन कौल देते की ही भारती या घराची होणारी सून आहे. आजोबा म्हणाले, ही सगळी कृपा इच्छा श्री गुरु माऊलींची आहे बघा. देसाई साहेबांना आपण उत्सवाच्या प्रसादासाठी बोलावण्याचे ठरवतो आणि त्याचवेळी स्वतः देसाई कुटुंब त्यांच्या कन्येसाठी प्रस्ताव घेऊन आपल्याकडे आले. मला हा मोठा भाग्यकारी योग वाटतो आहे. अलका आणि योगेश दादा दोघेही तयार होऊन आलेले पाहून आजी म्हणाल्या, अगं अलका, देसाई साहेबांच्या मुलीबद्दल तू सांगून काय जादू केलीस. आमच्या घरात तर या भारतीला सुनबाई म्हणून आणायची एकच घाई झालीये. अलका वहिनी म्हणाली, अहो आजी, या मुलीबद्दल मी जे सांगितले आहे ना ते अजिबात खोटे नाहीये. अतिशयोक्तीचे सुद्धा नाहीये. ती जशी माझी मैत्रीण आहे तसे तुम्ही तर माझ्या घरातली माणसे आहात. मला तुमच्याविषयी तिच्यापेक्षा जास्तच वाटणार. म्हणूनच भारतीसारखी योग्य मुलगी आपल्या घरची सून होणे मला मनापासून आवडले. मोठे वकील साहेब म्हणाले, चला बरी गाडीत बसा. 3:45 होत आलेत. बरोबर 4 वाजता आपण देसाई साहेबांच्या घरी असायला हवे. अलका वहिनी भूषणकडे पाहत म्हणाली, अहो ज्युनियर वकील साहेब, देसाई साहेबांनी बरोबर योग्य जावई शोधलाय. आता भारतीला पाहून
तू पण आपल्या फॅमिलीला शोभणाऱ्या या वकिलीनबाईंना आणायची तयारी सुरू कर, नेहाची आई म्हणाली. अलका चल आता. ठीक 4 वाजता बँकेच्या वर असलेल्या प्रशस्त क्वार्टरमध्ये वकील साहेब फॅमिलीसहित पोचले. देसाई साहेब वाटच पाहत बसले होते. त्यांनी सर्वांचे स्वागत केले. आजोबा, मोठे वकील साहेब, योगेश दादा आणि भूषण दादू हे सगळे बाहेर हॉलमध्ये बसले आणि आजीबाई, नेहाची आई आणि अलका वहिनी आतल्या रूममध्ये बसल्या. भारतीची मैत्रीण म्हणून अलका वहिनी इथे अनेकदा येऊन गेलेली. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.